तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मग आता रोज जेवल्यानंतर मला तरी सवय आणि आमच्या घरात आईंना पण आहे आणि आधींना पण आहे की आम्हाला जेवल्यानंतर खायला बडीशेप लागते। मग ते मी जी मिक्स बडीशेप जी बनवते तर ती आता सध्या संपलेली आहे, त्यामुळे हां संपलेली आहे। मग ती मी आता बनवते माझ्या पद्धतीने। हां मग आता राधा मला मदत करणार का? करणार। काय करायला मदत करणार मम्माला? भाजी। भाजी कोणती भाजी? पोटाची। हां पत्ताची। कुठल्या पत्ताची? कुठल्या पत्ताची भाजी? भाजी कोणती भाजी पण? बटाट्याची। बटाट्याची? ओके, तुला आवडते बटाट्याची भाजी? हो मग तू काय करून देशील मला? जेवायला कापून देशील? बटाटे कट करून देशील? मी। तू देणार? ठीक आहे, चला मग मी आता बनवून घेते आणि आवरून घेते। तिला बडीशेप टाकलेली आहे, ही कच्ची बडीशेप आहे। जर आपल्याकडे भाजकी जर असेल ना, ती पिवळ्या रंगाची असते, ती मीठ आणि हळद लावलेली, ती डायरेक्ट टाकली तरी चालते कारण ती ऑलरेडी पॅकिंगमध्ये येते तर ती कुरकुरीतच असते। पण ही कशी आमच्याकडे कच्ची बडीशेप अशी बरेच दिवस झाले आणून ठेवलेली, त्यामुळे ती थोडीशी सादळली असेल असं म्हणून म्हटलं थोडंसं तिला भाजून घ्यावं। आता कच्ची बडीशेप असेल तर ही वापरते, ती पिवळीवाली जर असेल तर ती वापरते। पण मग आता ही होती बऱ्याच दिवसापासून आणलेली, मग आता हीच म्हटलं वापरू म्हणून आता घेते। तीळ टाकायची नाही, पण मग जेव्हापासून मी असं ऐकलं आहे की तीळ खाल्ल्याने आपल्या हाडांसाठी तीळ खूप चांगले असतात, त्यामुळे मग तेव्हापासून तीळ वापरायला लागले। मग मी बडीशेपमध्ये आवर्जून तिळांचा वापर करते। मऊ झाले। राधा काय करते बघू म्हटलं। आमच्या तिथे किचनमध्ये कामं चालले, तर राधाचं काय चाललंय? काय काय तुटलं? काय करत होती तू? ये काय करत होती? कुठला खोललं? दीदीची कडी खोलली का डब्याची? तोडली? राधानी तोडली? न्या दे, ते हलवा थोडंसं। मग कोणी तोडलं? कोणी तोडलं? मग आजीनी तोडलं। बापरे, मग आता कोणाला नाव सांगायचं आपण आजीचं? पप्पाचं? पप्पाला सांगायचं नाव? पप्पांना नाव सांगायचं? चल हां सांगा, काकीला नाव सांगा। चला चला। तोडलं। आता ओवा टाकलाय, ओवा जरासा थोडासा भाजून घेते खरपूस। आता ही जी बडीशेप मी घरी बनवली आहे त्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये कोणकोणते घटक आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते। तर ओवा खाल्ल्याने आपल्या शरीरात जेवल्यानंतर पचनास मदत होते आणि अपचन, गॅस वगैरे आपल्याला होत नाही। त्यानंतर तीळ खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम, आयर्न आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात मिळतात तिळामधून। आणि त्याचप्रमाणे आपल्या हाडांसाठी तीळ हे किती उपयुक्त आहेत, त्यामुळे तीळसुद्धा मी ह्यामध्ये आवर्जून बडीशेपमध्ये घालते। त्यानंतर जी बडीशेप असते कच्ची वापरा किंवा ती भाजलेली येते ती बडीशेप, तर बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारतं, गॅस होत नाही, पोट फुगणं होत नाही, या सगळ्या गोष्टींचे फायदे यामध्ये आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी भाजते आणि एकत्र करून मग ते असं थंड करून घेतलं आणि ते थंड झालं की त्यानंतर मग ते सगळं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यावर ते सगळं मी एका भरणीमध्ये भरून ठेवलं। आणि दररोज सकाळ संध्याकाळ आमच्या घरात बऱ्यापैकी सर्वच खातात, आई, मी, नेहादी, दुर्वा, राधा विशेष त्यांनाही आवडतं आणि रोज एक एक चमचा आम्ही खातो। हे सगळं भाजलेलं होतं ते सगळं आता मिक्स करून घ्यायचं असं एकदम थंड झालं की थोडंसं। ह्यामध्ये जवस नाही आहे, त्यात आम्ही उद्या आणायला सांगितलं, उद्या आणते जवस, मग भाजून ह्यामध्ये जवस पण ॲड करायचं।
अशी दिसायला जेवढी भारी लागते ना ही बडीशेप, खाण्यासाठी ती खायला पण तेवढीच टेस्टी लागते. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही खडी साखरेचे दाणे वगैरे ह्यात ॲड करू शकता, किंवा ते छोटे छोटे येतात ना गुलाबी कलरचे वगैरे, ते वाली गोड गोड येते ती बडीशेप, ती वाली पण ह्यामध्ये टाकली तर ती पण टेस्टी लागते. आपण किंवा असं जरी खाल्लं तरी बी छान लागतं. पण तुम्हाला जर एखाद्याला कशी ह्याची टेस्ट आवडते आवडत नाही, पण यामध्ये खडीसाखर टाकलं तर अजून मस्त लागेल. मग खाण्यासाठी आपली झाली रेडी बडीशेप. आता खाते धर, घे, हां घे, हातात घे, घे, खा खा खा. कशी आहे राधा? कसं आहे राधा? कसं आहे राधू? इकडे बघ, कसं आहे? छान, यम्मी आहे. अरे वा. मीच आमच्याकडे श्रावणामध्ये खानदेशात कानबाईचे रोट असतात. मग ते रोट जेव्हा असतात त्याच्या आधी पूर्ण घराची साफसफाई करून घ्यावी लागते. त्यामुळे मग आम्ही नेहादी आणि मी आमचं 4-5 दिवसापासून पूर्ण घर साफसफाई करणं चालूच होतं. आता बाकीचं तर आवरून घेतलं होतं, फक्त किचन पूर्ण साफ करायचा राहिला होता. म्हणून म्हटलं चला मग आज करून घ्यावं. मग एकीकडे मी तूपसुद्धा बनवायचं होतं. मग तूपसुद्धा बनवायला ठेवलं, कारण अगोदरचं जे तूप होतं ते संपलं होतं. मग दिव्यांना वगैरे तूप लागतं, म्हणून मग म्हटलं चला एकीकडे तूप बारीक गॅसवर करायला ठेवलं होतं आणि दुसरीकडे आवरायला घेतलं होतं. तसं पाहिलं तर जेव्हा आमचं घराचं आता काम केलं होतं 1-2 महिन्यापूर्वी, तेव्हाच पूर्ण किचन पूर्ण काढून घेतलं होतं, सगळं स्वच्छ केलं होतं. आणि वरच्यावर तर आपलं कसं साफसफाई तर चालूच असते. हा डबा खराब झाला की तो घासून घे, दुसरा घासून घे, मग काही संपलं तर तो पुसून घ्या, घासून घ्या. पण तरी पण मग ते रोट असल्यामुळे पूर्ण घर परत स्वच्छ करावं लागतं. त्यामुळे मग त्या दिवशी पूर्ण किचनच एकदम साफ करायला घेतलं. मग त्यानंतर ते कड्या वगैरे ते जे कडप्पा होत्या ते पुसून घेतले. जे डबे होते ते डबे आणि जे वापरातली भांडी होती ती फक्त मग मी ती तशीच ठेवून दिली. पण जे न वापरातले होते जे डबे वगैरे, ते जे चांगले होते ते मग आतून जे पुसून घेतले. काही काहींचे खूप घासलेले होते नुकतेच, ते पुसून ठेवले. आणि असं करून सगळं घर जेवढं होईल तेवढं किचन त्या दिवशी पूर्ण साफ करून घेतला. त्यानंतर दोन्ही साईडचे जे कप्पे होते, ते जे दरवाजे होते ते आतून बाहेरून सगळे पुसून घेतले. त्यानंतर दुर्वाला शाळेतसुद्धा जायचं होतं, मग तिचा टिफिनसुद्धा बनवायचा होता. पण म्हटलं तिला एकदा टिफिन आणि मग तिच्या पाठी लागलं तिथेच वेळ जातो, म्हणून मग सकाळी थोडंसं लवकर उठून थोडीशी सकाळची कामं करून मग हे जे किचन मी आवरायला घेतलं होतं. तरी पण हे नाही म्हटलं तरी विचार केला होता की 2 तासामध्ये 2 ते 2.5 तासामध्ये होईल आवरून. पण ते विचार केला होता त्यापेक्षा त्याला जास्त वेळ लागला. पण ठीक आहे, एकाच दिवशी थोडीशी झाली दगदग, पण मग कसं एकाच दिवशी केलं तर ते मग ते पूर्णच काम होऊन जातं नील. म्हणून मग मी त्या दिवशी ते पूर्ण साफ करून घेतलं. इथे माझं काम चालू होतं, तरी पण दुर्वाला बेडरूममध्ये मी अभ्यासाला बसवलं होतं आणि जाऊन येऊन तिच्याकडे लक्ष देत होती. आणि राधाचं मध्ये आधी लुडबुड चालूच होती. त्यामुळे मग तिचं जाणं येणं, फेऱ्या मारणं ते तिचं मध्ये मध्ये चालूच होतं. मग मम्मा हे दे, मम्मा ते दे, तसं तिचं मध्ये आधी येत होती जात होती. त्यानंतर असं एक 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 करून करून बरेच नाही म्हटलं तरीसुद्धा बराचसा वेळ गेला. पण त्या दिवशी तरीसुद्धा फक्त माझं वरचंच क्लिनिंग करून झालं. फक्त वरचं आणि फॅन किंवा ते वरचे जे आहे ते कप्पे, ते एकदम त्याच्यावरचे टॉपचे डबे, ते सगळं करता करता तोच दिवस माझा त्यात 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ गेला. त्यानंतर मग मी मध्ये मध्ये तिचं काय चाललं आहे काय नाही चाललं आहे, आपण मुलांना बसवतो अभ्यासाला, पण थोडा वेळ करतात आणि थोडा वेळ आपण बाहेर आलो की मग त्यांचं खेळण्यामध्ये किंवा ते मग इकडे तिकडे टाईमपास करण्यामध्ये त्यांचं सुरू होऊन जातं. आणि दुर्वा पण कधी कधी तशीच करते, म्हणून मध्ये मध्ये तिला अभ्यासाला जरी बसवलं तरीसुद्धा लक्ष द्यावं लागतं की नक्की ती करते का काय करते. म्हणून मग मी कामं करत करत मध्ये एखाद फेरा असं मारायचं हे माझं चालूच होतं.
नंतर वरचे डबे मी काढून घेत होती आणि त्यामध्ये काय आहे काय नाही ते चेक करत होती. आणि मग खालती नेहादी मला ते साफ करून देत होत्या. आणि ते सगळं असं करत करत मग आम्ही दोघींनी पटपट सगळं आवरून घेतलं. तेव्हा आमचं अर्धं किचन त्या दिवशी साफ झालं. हे जे पत्ताकोबीचे जे धपाटे आहेत ना ते तर गरमागरम खाल्ले ना ते छान लागतात. हे आणि ह्याच्याबरोबर चटणी. थोडेसे असे खरपूस भाजायचे आणि थोडेसे ओके ठीक आहे. मोबाईल त्यानंतर हे धपाटे गरमागरम बनवून घेतले आणि आम्ही खाऊन घेतले. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.